हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या संभाजी माने नगर झोपडपट्टी वसाहतीत 1.5 किलो गांजा पकडला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 27 वर्षीय मोहीन मैनुद्दीन मुजावर याला अटक केली आहे, तर यासीन मुल्ला फरारी आहे। शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हुपरीत येऊन कारवाई केली, तरीही हुपरी पोलिसांना त्याचा पत्ता लागला नाही। याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं कारवाई केली। संभाजी मानेनगर झोपडपट्टी वसाहतीजवळ खुल्या जागेत प्लास्टिकच्या पोत्यात लपवलेला सुमारे 1 किलो 600 ग्रॅम गांजा पकडला। या पथकानं 40,000 रुपयांचा गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 27 वर्षीय मोहीन मुजावर याला अटक करण्यात आली आहे, तर यासीन मुल्ला हा फरार झालाय। संशयित मोहीन मुजावर याला इचलकरंजी न्यायालयात हजर केला असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमध्ये PSI शेष मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पवार, लक्ष्मण माळी, युवराज पाटील, सागर चौगुले, अमित सरजे, महेश पाटील, विशाल चौगुले, शुभम संगपाळ, अनिल जाधव यांचं पथक सहभागी झालं होतं।